मनोज जरांगे यांना आता आझाद मैदान सोडावं लागणार आहे। जरांगेंना आझाद मैदानामध्ये आंदोलनाला परवानगी नाहीये। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। मनोज जरांगे यांना आझाद मैदान सोडावं लागणार आहे। परवानगी नसेल तर आंदोलकांना बाजूला करा असं कोर्टानं म्हटलंय। जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। काही वेळापूर्वी कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आणि यावेळी कोर्टानं मनोज जरांगे पाटील सोबतच सरकारला सुद्धा काही खडे सवाल विचारले। मनोज जरांगे यांना आझाद मैदान आता सोडावं लागणार आहे। जरांगेंना आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी नाहीये, त्यामुळे त्यांना आझाद मैदान सोडावं लागणार आहे। परवानगी नसेल तर आंदोलकांना बाजूला करा असं आता कोर्टानं म्हटलंय। ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। सर्व रस्ते सर्व गाड्या 3 वाजेपर्यंत ताबडतोब मराठाला आरक्षण देण्यात यावे असं आदेश देऊन टाकावे। आपल्याला आदेश दिलेले आहेत, तरी सर्वांनी तात्काळ सर्व रस्ते आणि सर्व ठिकाणं खाली करून घ्यायची आहेत। मुंबई शहरातील सर्व रस्त्यावर असलेले आंदोलक कृपया आपल्याला परत जायचं आहे। पोलीस ज्या सूचना देत आहेत त्याचं पालन करावं आणि तात्काळ सगळे रस्ते सर्व गाड्या सर्व प्रकारच्या गाड्या सर्व रस्ते जे आहेत ते खाली करून घ्यायचे आहेत। कृपया पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि सहकार्य करावं। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन आपल्याला करणं बंधनकारक आहे, तरी पोलीस ज्या सूचना आपल्याला देत आहेत त्याचं पालन करावं। धन्यवाद। आंदोलक वीरेंद्र पवार यांनी या सगळ्यावर काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। ज्या गाड्या एक्स्ट्रा आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही घोषणा करू की ज्या ज्या गाड्या रस्त्यावरती अडथळा असतील, जेवणाचे असतील, त्या सर्व मुंबईच्या बाहेर काढण्याची व्यवस्था आम्ही करू। सर्व मराठा समाज बांधव आंदोलनाच्या संदर्भामधलं कुठलीही भूमिका असेल ते मनोज दादा घेतील, त्या संदर्भामध्ये मी बोलू शकत नाही। तुम्ही काही व्हिडिओ आज सादर करणार होते कोर्टामध्ये, गाड्या रिकाम्या केल्या त्या केल्या का, त्याचा काही फायदा झाला नाही असं तुम्हाला वाटतं? कोर्टाने सांगितलंय 3 वाजता पूर्तता करून या, मग आपण बोलू। कोर्टानं म्हटलंय 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा। त्याची अजून क्लॅरिटी कुठलीच आलेली नाही कशा संदर्भात आहे ते। वकील आहे, 3 वाजता पुन्हा हिअरिंग आहे। ज्या पूर्तता कालच्या बाकी आहे त्या पूर्तता करून आपण पुन्हा कोर्टासमोर जाऊ। कोर्टानं जर कदाचित तुमच्या विरोधात निकाल दिला तर तुमच्या अपेक्षा आहे शेवटचा पर्याय काय तुमचा? मनोज दादा त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील तो आम्हाला मान्य। कोर्टानं असं म्हटलं राज्य सरकारला तुम्ही लवकरात लवकर आणि निर्देश देतोय की याची अंमलबजावणी करा। राज्य सरकारवरती सुद्धा आम्ही नाखुश आहोत असं कोर्टानं टिप्पणी केली। राज्य सरकारची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये सुरुवातीपासून चलढकल झालेली आहे। एवढी परिस्थिती आली पण नसती जर योजना उपाययोजना पहिल्यांदा केल्या असत्या। आता परिस्थिती ती नाही आहे। आता परिस्थिती ही आहे की कोर्टाचे निर्देश पाळून त्या पूर्तता कशा करता येतील। आमच्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आम्ही जास्तही इथे बोलू शकत नाही। त्यामुळे पुढचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देतो।